जय महाराष्ट्र, सर्वांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो GR आलता त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पीक विम्यासाठी हेक्टरी 18,000 रुपये येणार होते. ते नेमकं काय झालं? या जे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जो पीक विमा मिळतो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. पण काय कारणं आहेत की नेमका पीक विमा का जमा होत नाही? आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या जे पॅकेज जाहीर झालं त्या पॅकेजच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जी रक्कम आहे, पीक विम्याची रक्कम आहे, ज्या शेतकरी बांधवांनी 2025 मध्ये पीक विमा भरला होता तो पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आलेले नाही. तर नेमकं काय अडचणी आहेत ते जाणून घेऊ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत PMFBY म्हणजेच आपण त्याला म्हणतो प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसान भरपाईच्या दाव्याशी संबंधित आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18,900 रुपये हा लाभ सविस्तर जे सर्व पिकासाठी मिळतोच असे नाही. ही रक्कम विशिष्ट अनुदानाची तीव्रता, पिकाचा प्रकार आणि विमा कंपन्याची निश्चित केलेली मर्यादा या 3 गोष्टींवर आधारित आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जी नुकसान भरपाईची तीव्रता किती आहे, नुकसान किती झालं यावर, पिकाचा प्रकार म्हणजे पीक कोणतं आणि विमा कंपनीने निश्चित केलेली मर्यादा या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीने पीक विम्याचे हे 3 जे मी सांगितल्याप्रमाणे या 3 मर्यादावर यावर हे आधारित आहे. सर्व पिकांसाठी मिळतोच असं काही नाही. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर हेक्टरी 18,900 रुपयाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेली नाही. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेली नाही आणि हे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जी काही रक्कम आहे ती योग्य शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर द्यायला पाहिजे. धन्यवाद.